हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल. मस्त आहात ना? आज नॉर्मली डेली रुटीन तुम्हाला तुमच्याशी शेअर. आज सकाळी मी नाश्त्यामध्ये बनवला होता शिरा. तर मी तुमच्याशी मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. तर मी ना हेअर वॉश केला होता आज. म्हणजे ना माझं कसं असतं, सॅटर्डेला मी ऑइलिंग करते. जर तुम्हाला मी दाखवलं होतं नाही का, तशाच प्रकारे मी सगळं करून घेते. आता हे हेअर्सला कलर्स तुम्हाला दिसत असेल. मी काय कलर वगैरे नाही अप्लाय केला, पण ना का असं म्हणजे भांगोभांग भरून घेतलं आणि ते रात्रभर ठेवलं. तर कोण कोण म्हणतं 2 मिनिटच फक्त ठेवायचं, 20 मिनिटच फक्त ठेवायचं, कोण कोण म्हणतात की फक्त 1 तास ठेवायचं असं. तर मी रात्रभर ठेवलं होतं आणि रिझल्ट पाहू शकता तुम्ही. खूप छान अशी केस निघतात. आणि त्यानंतर ना मी कंडिशनर, शॅम्पू आणि कंडिशनर करून घेतलं. तर हे अशा प्रकारे आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल हे असे आले आहे माझ्या. आणि प्लस हेअर ग्रोथ देखील झाला आहे माझा. इथे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे जे मी ना तुम्हाला त्या दिवशी जे नाही का सीड्स वगैरे सगळं मिक्स आहे त्यामध्ये, ते खाते ना मी एरवी. असे ते झाले आहे थोडे थोडे बघा, बेबी हेअर्स दिसत असते तुम्हाला. आणि इकडे सगळीकडे आहे हे बघा. अशा प्रकारे मी हेअर केअर रुटीन ठेवत असते. आणि आता मी तुम्हाला मॉर्निंग स्किन केअर रुटीन दाखवते. स्किन केअर रुटीन दाखवते. तर हे मॉइश्चरायझर आधी यूज करते मी कोणतं टोनर वगैरे यूज करत नाही. आणि एकदा मी यूज करायचे डर्माडॉकचं, मला खूप छान फरक पडला. तर इथे मी मॉइश्चरायझर लावून घेते. आणि एकदा गुरुवारी आणि सॅटर्डेला तो वेगळा. हा लोटसचा 3 in 1 मॅट लुक डेली सनस्क्रीन आहे. स्किन रेडियन्स आहे, मॅट फ्लाइंग आहे, टॉलॉजिकल टेस्टेड आहे आणि PA ट्रिपल प्लस आहे, UVA आहे, SPF 40 आहे, UVB देखील आहे आणि ऑल स्किन टाईप आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी फोटो देईन त्याचा. खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला काय लावायची गरजच नाही. डेली सनस्क्रीन आहे ही. आणि लोटसची मी पहिल्यापासूनच मला खूप आवडते. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स म्हणजे ना आपल्याला काय यूज करायचं, कधी यूज करायचं, कुठे यूज करायचं नाही, ते सगळं सांगितलं आहे. तर हे सनस्क्रीन यूज करून दाखवते तुम्हाला. अगदी आता ना ऑनलाईन ऑइली स्किनसाठी जर असेल ना तर जेल बेस मिळतो आणि ड्राय स्किनसाठी देखील बेस वेगळा मिळतो आय थिंक सो. पण मी हीच मला सूट होते कारण मी जेल बेस यूज केलं, पण मला याचा इफेक्ट एवढा जाणून आले आहे. डिमांड हे होतं आणि हे माझं ऑलमोस्ट पूर्ण फिनिश झालं आहे. पण कधी कधी ना लिपस्टिक लावल्यासारखं दिसावं म्हणून मी यूज करत असते. त्यानंतर हे मी ना हेअर ग्रोथ म्हणजे ना आयब्रोज आणि लॅशेस वाढत नव्हते, म्हणजे बिलकुल नव्हते, तर मी हे वापरायचे. पण आता सध्या बंद केलं आहे कारण तर नाही आहे, पण कंटाळा मेन कारण. त्यानंतर हे लिप बाम. तर हे आयब्रो पेन्सिल आयब्रो फिल्स करून घेणार आहे, पण आता सध्या केले नाहीत बघा, वाढलेत. तर इथे ना आयब्रोज आधी कोम करून घेते. आयब्रोज करू. बॉन्जोरचं आहे, लिप अँड आय केअर आहे याच्यामध्ये. आणि हे स्मूथर मोर इवन एफर्टलेस ॲप्लिकेशन आहे, डर्मॅटॉलॉजिकल टेस्टेड आहे. बॉटम असा मेकअप समजा आपण म्हणजे मी एरवी रोज करत नाही, तुम्ही पाहत असणार कारण मी डायरेक्टली व्हिडिओज करते. हे आपण आयब्रो जे काजळ लावलं त्याला फक्त असं करायचं, म्हणजे वरच्या लॅशेसला लागतं. टिकली लावून घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लायनर लावा. मला जर व्हिडिओ वगैरे करायचे तर आज मला एक व्हिडिओ करायचा आहे, त्यासाठी मी लायनर लावणार आहे आणि सिम्पल आपला रुटीन झालं करणार आहे. तर नॉर्मली मी हे सगळे 1 2 3 प्रोडक्ट म्हणजे सनस्क्रीन आणि आयब्रो पेन्सिल आणि टिकली फक्त एवढंच लावते आणि लिप बाम, बस बाकी काही नाही लावत. पण मला आता व्हिडिओज वगैरे बनवायचे असतील तर मी लावते. BB क्रीम पावडर आहे ही मी लावते, म्हणजे याच्यामध्ये ना दुसरी पावडर लूज पावडर भरून ठेवली आहे जी फेस पावडरच आहे. त्याच्याऐवजी तुम्ही लोटसची देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे मी घेणार आहे आणि बाकीचे सगळे झाडून घाईमध्ये मला कुठं जायचं असेल ना तर अशा प्रकारे मी मेकअप वगैरे करते. तर आता लायनर लावलंय आणि थोडीशी लिपस्टिक थोडीशी लावली, म्हणजे ही ना डेली स्किन केअर रुटीन म्हणा, म्हणजे ना का मेकअप
नो मेकअप असं म्हणल्यासारखं, मेकअप पण नो मेकअप असं म्हटल्यासारखं नाही का, तसं सेम समजा किंवा नाही का आपण बाहेर वगैरे जातो त्याच्यासाठी एक मेकअप आणि कॅमेराशी फेस करण्यासाठी हा मेकअप. पण मी डेली हे एवढं लावत नाही, तुम्ही पाहतच असणार कदाचित. आणि हाच होता माझा सिम्पल पण बेस्ट असा डेली स्किन केअर रुटीन मॉर्निंगची. मॉर्निंगला मी करते पण लायनर, नंतर ती पावडर आणि ते काय म्हणतात बाकी सगळं थोडं लायनर आणि बस तेवढं नाही लावत मी, पण हे एवढं लावते. तर हाच होता सिम्पल. जर तुम्हाला पण आवडला असेल किंवा तुम्ही असं ट्राय करत असणार किंवा काही तुमच्याकडे नवीन तुम्ही करत असणार तर नक्की मला सांगा, कारण मला देखील शिकण्यासारखं होईल. कारण मी खरंच जे म्हणजे क्रिएट करतो ना कोणत्याही गोष्टी त्या खूप छान वाटतात, खूप सुंदर आणि लॉंग लास्टिंग देखील होतात. तर सिम्पल. चला आपण कंटिन्यू करूया. नंतर आता मी जेवण बनवते, भाजी चपाती बनवणार आहे. तर आता मी फक्त वांग्याचं भरीत आणि चपाती करणार आहे. त्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. होप सो की तुम्हाला आवडेल. कारण वांग्याचं भरीत आहे ना ते खूप वेगवेगळ्या प्रकारे सर्वजण करतात आणि आमच्या घरी म्हणजे मी करत होती कांदा टमॅटो वगैरे टाकून आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून, मिरची हळद असं. चपाती तर नॉर्मली चपाती वगैरे करणार, बाकीचे डेली रुटीन. चला आपण स्टार्ट करूया. तर इथे मी एक मोठं वांग घेतलं आहे आणि ते मी भाजून घेतलं होतं आणि त्याची साल काढून घेते. थंड झाल्यावर साल काढून घ्या, इझिली निघते, नाहीतर गरम हाताला पोळे. पण मला असं वाटतं की छान अशा म्हणजे नाही का सर्वांसाठी हेल्पफुल अशा माहिती त्या कदाचित मला मदत करतीलच. आता इथे ना चवीनुसार मी जे ॲडजस्टेबल ते मी यांना आवडतं खूप घेऊन जाण्यासाठी. हा मस्त ठेचा मी मिक्स करून घेते हाताने, म्हणजे चमच्याने करून घेते. सुगंध एवढा सुंदर येतोय ना, माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही हा म्हणजे वांग्याचं भरीत करून पहा. खरंच खूप टेस्टी, म्हणजे असं देखील तुम्ही खाऊ शकता. एकशेच सारखी अशी टेस्ट येते. आणि ठेचा असा बनवून ठेवला ना तर रोचेशला सुगंध आला की मम्मी प्लीज मम्मी चपाती ठेचा दे ना, एवढं मस्त लागते ना खरंच. आता माझा तो उपवास एवढं तोंडाला पाणी सुटलंय. रोचेश इकडे सुगंध यायचा का. आणि काल जे गार्लिक ब्रेड बनवलं होतं ना त्याचं ऑइल वाचला यूज करणार आहे चालू करून पटकन. मला अजून भाकरी बनवल्या असत्या पण त्याच्यासोबत ती भाकरी खाणार नाही त्याचे पप्पा ना, मुलं खात नाही, मी एकटीच खाते भाकरी. तर मी बघू रात्री केली ते भाकर. थोडंसं तेल जास्त घ्या कारण ते जास्त टिकतं मला असं वाटतंय परतून घेण्यासाठी. कमी तेलात देखील होतं. कढी डुगू मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे. चपाती वगैरे करून घेते आणि मग तुमच्याशी भेटते. बनवून पहा एकदा ना. आता बनवत आहे हे साबुदाणा आहे ना त्याची खीर रोजिष्णूसाठी. आता इथे मी डीमार्ट मधून आणलेली पावडर यूज करत आहे आणि हे खूप म्हणजे स्वस्त आहे आणि छान आहे, इफेक्टिव्ह आहे, खूप सुंदर आहे. एकदा नक्की ट्राय करा. कारण मी ना आता दुकानामधून घेऊन गेली होती मम्मीसाठी, तर तिथे 10ला होती, मोठी होती, छान होती असं. म्हणजे अजून मम्मीने ट्राय केली की नाही माहिती. तर हे असं टाकून घेते पटपट. त्यानंतर याच्यामध्येच डुगूसाठी दूध द्यायचं आहे. फक्त मसाला पावडर टाकून त्याला दूध गाळणीने गाळून देणार, कारण त्याला काजू बदाम वगैरे नाही पाहिजे म्हणून. तर त्याला दूध देते. म्हणजे मस्ती चालू आहे, टेन्शन राहणार नाही. बॅकपॅक वगैरे सगळं करून झालं आहे. तर चला आता मी देते त्याला. आता त्याच्यासाठी दूध काढल्यानंतर आता मी इथे सर्व मसाला वगैरे तुमच्यासमोर टाकला आहे, म्हणजे जे पावडर वगैरे आहे ती. याच्यामध्ये मी गूळ पावडर ॲड करते जेणेकरून मुलांच्या म्हणजे साखर अवॉइड होईल. त्यानुसार हे सर्व होऊन मी जाणार आहे रोजिष्णूला सोडायला. सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालंय, तर कपडे भांडे बाकीच आहेत आणि त्याच्यानंतर हे रोजिष्णूला स्कूलमध्ये सोडून येते आणि त्यानंतर मला दाखवते काय अजून काहीतरी दाखवणार स्पेशल. चला देतो का पाय, देतो का. त्यानंतर असंच रमत गमत रोजिष्णूशी बातचीत करत आम्ही निघालो आणि तो म्हणतो की मम्मी डुगूलाच घेतेस व्हिडिओमध्ये, म्हणून त्याला देखील घेतलं. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर ही क्लिनिंग वगैरे करून घेतली, जे की धुवून घेतलं होतं मावशीने, पण नाही का परत पाणी वगैरे राहताना मग मुलं चपचप करत येतात. तर मग मी ते सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळची तयारी करते. आता मुलं कशी म्हणजे स्कूलमध्ये वगैरे गेले, डुगू ट्युशनला गेला आहे
त्यानंतर आता नाईट स्किनचं म्हणजे नाईटचं आवरून घेते. त्याआधी मी तिकडनं येऊन सगळा पसारा वगैरे क्लिनिंग करून घेणार आहे. इथे खूप कपडे वगैरे पडले होते, तर मग सुकत नाही 2-2 दिवस, पण आता थंडी चालू झाली आहे त्यानुसार मी आता कपडे वगैरे सगळं काढत आहे, कारण थोडे थोडे सुकत आहेत. हे सगळं मला क्लिनिंग करायचं आहे, तेच ट्राय करते. आणि त्यामध्ये माझं हे टी शर्ट खूप लूज झालं. त्यानंतर जी तुम्हाला रुटीन दाखवले तर जाड झाले तरी नाही बघा ना, आणि ते मी लावले आहे, छान वाटते. जर हे नसतं लावलं तर कसं वाटते सांगा. त्यानंतर मी परत रुटीन आपलं करून कंटिन्यू करूयात. त्यासाठी मला फास्टमध्ये आवरावं लागेल. तर गाणे ऐकत ऐकत मस्त मजा करत मी हे सगळं, तरी मुलांचं अभ्यासाचं कॅलेंडर मला चिटकवायचं होतं, मग त्याला काही जागाच मिळत नाही, कारण हे लादे आहेत ना अशा झिगझॅग टाईप आहेत, म्हणून काही चिटकतच नाही. तर हे अशा प्रकारे इथेच मी चिटकून दिलं आहे, पण हे सगळं खराब केलं आहे मुलांनी ओढून ओढून ओढून. काय करायचं, मग म्हटलं चला आपण काहीतरी आयडिया करू, पण त्याआधी ही पसारा काढून घेते आणि पटपट आवरून घेते. तर मला मिळालं स्टिकर, मग स्टिकिंग करून घेते. आता चिकटपट्टी लावून घेते आणि म्हणजे ते थोडंसं तरी राहील. चला आता परत काम करूयात आपण. आता इथे ना सगळं मला आवरायचं होतं, म्हणून मी एक स्टोरेज काढलं होतं. ह्याचे स्टोरेजचं मला यूज केलं, पण ते मिळालं नाही. तर आता परत मी ऑर्डर करणार आहे आणि परत घेऊन ते कुठे देखील लावणार आहे. तर हे मी मिशोवरून मागवलं होतं, जे की जीन्ससाठी ॲडजस्टेबल आहे, आणि त्याचं मी पुढे तुम्हाला निवांत सांगते. जीन्ससाठी कसं फोटो दाखवते तुम्हाला. जीन्स वगैरे साठी मागवलं आहे, जे अशा प्रकारे पॅकिंग आले आहे. छान, मला तर नाही माहिती यूज कसं करायचं. अशा प्रकारे पॅकिंग हे जे दिलंय ना, हे अशा प्रकारे त्याच्यातल्या एकाला हे लावायचं आहे, एकाला हे लावायचं आहे. हे ना दाबलं ना बघा तुम्ही, हे दाबलं ना, हे जे कानातलं घातलंय ना ते दाबलं ना, हे वरती येत असं, हे वरती दिसतंय का, बघा असं अशा प्रकारे वरती येत आहे. तर हे असं झालं. आणि दुसरं आपण लावून बघूया. जेव्हा आपण हे बंद करतो ना तेव्हा इझिली हे बंद होते, पण जेव्हा आपल्याला ओपन करायचं असलं ना ते असं ओपन होत नाही, समजलं का. कारण जीन्स पॅन्ट वगैरे तर जर अचानक धक्क्याने नाही का अशी ओपन होत नाही बघा, किती जोर लावा. पण जेव्हा आपण हे पुश करतो ना, पाठीमागे पुल करतो ना, पुल हे बघा लगेच ओपन होते, समजलं. मग ह्याचं काहीच नाही, मग खूप सुंदर आहे. आता बघा असं बिलकुल निघत नाही. अशा प्रकारे लावून झालं. आता आपण दुसरं लावतो, पडू नको हे काढायला. काय झाले आता हे पण इझिली आपण असं काढू शकतो. जीन्स पॅन्ट आता ह्याला मी लावून दाखवते. आता हे ना जे आपण ओपन करतो ना ते डायरेक्टली लावायचं ह्याच्यामध्ये, खिळ्यात कानातल्यामध्ये. आता हे प्रेस करून तुम्हाला एकदा लावून दाखवते, म्हणजे इझिली. हे बघा हे सिम्पली असं घुसतं, दिसतंय तुम्हाला. हे असं घुसतं, हे आहे ना स्क्रू आतमधून लावायचं. आणि त्यानंतर हा देखील आतमध्ये पुश करूनच लावायचं आहे. ते तुम्हाला दाखवलं, पण मला आता तर तुम्हाला दाखवायचं म्हणून हे सिम्पल कसं लावलं आहे. आता टाईम नाही आहे माझ्याकडे. हे आहे ना आता हे ना फिटिंग करायचं आहे मला, लूज जीन्स होते ते ना अशा प्रकारे आहे फिटिंग, जे असं लूज असेल ना त्यांच्यासाठी. आणि बिलकुल निघत नाही आहे बघा. डिझाईन देखील दिसायला छान दिसते. मी तर ह्याचा रियूज करणार आहे कशावर देखील, म्हणजे अगदी ब्लाउजवर, ड्रेसेसवर, टॉपवर, एनिथिंग एल्स. तर हे याच्यावर मी असं जीन्सवर लावलं आहे, कारण जीन्सचा कपडा खूप जाड असतो आणि त्याच्यात इझिली झाला आहे बघा. कसं म्हणजे कशा प्रकारे आपण केलं आहे ते तुम्ही पहा ना. खूप सुंदर, खूप छान. आणि हे ना अशा प्रकारे निघताना जर समजा आपल्याला काढायचं असले तर सिम्पली तुम्हाला हे ओपन करून अशा प्रकारे काढायचं झालं तर लूज देखील करू शकता, कमी देखील करू शकता. अजून काय पाहिजे, डिझाईन किती सुंदर कानातल्यासारखं घालू शकते का सांगा. तर हे अशा प्रकारे खूप सुंदर. आणि आपण आता पुढचं सगळं आवडते हे याच्यामध्येच आता टाइम जास्त गेला. तर हे करता करताच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जे मी आता ना मम्मीकडून आणलं होतं गजरा, आणि तो व्हाईट कलरचा मिळतो ना कपड्याचा, तो गजरा आणला आणि क्लिप आणलं. ते क्लिप आता आजकाल ना म्हणजे कोण यूजच करत नाही बघा. ते टिकटॉक असं वाजायचं बघा. माझ्याकडे फोटो तर नाही तुम्हाला दाखवण्यासाठी,
पण दाखवते. तर ते आणून मी गजरा असं बनवलं आहे, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की मिळेल. तर अशा प्रकारे माझं क्लिनिंग झालं आहे संध्याकाळीच. आता हे सगळं झालं, आता मुलांना घेऊन येते. मुलांना घेऊन आल्यावर चहा पाणी वगैरे करायचं आणि जेवण बनवायचं. आता मी करत आहे डेली रुटीन आहे ना तो हे एडिट करणार आहे. तर एडिटसाठी हाच मोबाईल यूज करते मी, जो लावलाय तो. आणि आता चष्मा वगैरे वेअर करून स्क्रिप्ट लिहिणार नॉर्मली आणि त्यानंतर एडिट करणार. तर चला आता एडिट वगैरे करून घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. मी आज काय जेवण बनवणार आहे त्यासाठी. तर चला. संध्याकाळी जेवणामध्ये मी बनवली होती शेवची सुकी भाजी, त्यानंतर चपाती, वांग्याचं भरीत, शिरा आणि भात आणि डाळ बनवली होती. पापड तर होते. इथे मी भेळ बनवून घेतली होती. अशा प्रकारे जेवण झालं आहे. सोडून घेते आणि हे काय माझी मुलं खाणार आहेत, आम्ही सोबत तिघं खाणार आहेत. तर आता मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन तर म्हणजे नाईट रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. होप सो की तुम्हाला आवडेल. मी माझ्या परीनेच करते ट्राय. तर सर्वात आधी मी फेस वॉश वगैरे स्किप करायचं नाही. किती जरी लेट झाला तरी फेस वॉश करणं खूप गरजेचं आहे. क्लीन झाला आहे चेहरा. जे नाईट क्रीम लावते ना, क्रीम तर लावून झाली आहे. आणि हेअर रिमूव्ह फेसचे हेअर रिमूव्ह करायचे मी तुम्हाला तुमच्याशी शेअर नक्की करणार आहे जेव्हा पण मला वेळ मिळेल, कारण मला आधी आयब्रोज करून यायचे. त्यानंतर हे वॅसलिन आहे, जी लिप्सला देखील मी यूज करायच्या आधी, आता नाही. आता हे माझ्याकडे मस्कारामध्ये मी फील केलं होतं कॅस्टर ऑइल आणि विटॅमिन कॅप्सूल. आणि हे वॅसलिन ह्या अशा प्रकारे डेली यूज करायला सुरुवात करत. त्यांना कसं मॉइश्चराईज ना थंडीमुळे हाच होता माझा डेली ब्लॉग मधला ब्लॉग. आणि तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मी. सिंपल हेअर बांधले आहेत मी. आणि आता आमची झोपायची तयारी चालू आहे. झालंय सगळं आवरून. हे बघा किचन वगैरे सगळं दिसत असेल तुम्हाला क्लीन. आणि असंच रोजचं माझं रुटीन असतं, कारण आता केलं ना तर उद्याचा ताण नसतो. तर आता मला फक्त कडधान्य भिजत घालायचे आणि ते मी विसरली होती आता दाखवायच्या नादात, कारण उद्याची भाजी काय बनवू असं विचार करत करत मी जे कडधान्य आणलंय तेच टाकणार. चिमणी मला नाही येत त्याचं. हे सगळे मिक्स वाटाणे वगैरे आणले. झोप झोप उद्या देते बनवून. झोप पटकन येईल नाही का. हा बनवून हा बनवून हा. 2-3 वेळा धुवून घेते आणि नाही आहे. ठीक आहे चला, आता हे तर झालं आहे, इथे ठेवून देते. आणि हे आपल्या डुबुला बनवायचा आहे उद्या बोट. तो बोलतो मला तर झोप नाही आली आणि तो झोपेल नाही तर बिस्तारा केला किंवा मी झोपले ना लगेच झोपतो तो. आणि सगळं असं झालं आहे ते जेवढं होईल तेवढं. आणि आता आम्ही जाडू झोपायला चला बाय. उद्या भेटूयात मस्त अशा परत एकदा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा मस्त खा. राजश्री ब्लॉग, सिंपल लाईफ ब्युटिफुल मुमेंट.